पोलीस भरती एमपीएससी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडीवरती प्रश्न विचारले जातात. हेच प्रश्न अतिशय कमी वेळात मी तुम्हाला रोज देत असतो. तर चला वेळ न घालवता आजचा पहिला प्रश्न पाहूया. भारताचे पहिले शासकीय एआय विद्यापीठ कुठे जाहीर झाले आहे? तर त्याचं उत्तर आहे कर्नाटक राज्यामध्ये. प्रश्न 2, कृत्रिम बुद्धिमत्ता प्रशंसा दिवस कधी साजरा करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे 16 जुलैला. प्रश्न 3, 8वी भारत जपान संरक्षण धोरण चर्चा कुठे आयोजित करण्यात आली होती? तर त्याचं उत्तर आहे टोकियो इथे. प्रश्न 4 पाहूया. कोणत्या राज्यातील भदरसा या शहराचे नाव बदलून भारतनगर असे ठेवण्यात आले? तर त्याचं उत्तर आहे उत्तर प्रदेश राज्यातील. अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. प्रश्न 5, दरवर्षी जागतिक युवा कौशल्य दिन 2026 कोणत्या दिवशी साजरा केला जात असतो? तर त्याचं उत्तर आहे 15 जुलैला. प्रश्न 6, भारताच्या पहिल्या अंतराळ संशोधन दालनाचे उद्घाटन कुठे करण्यात आले आहे? तर त्याचं उत्तर आहे भोपाळमध्ये. प्रश्न 7 पाहूया. अलीकडेच पश्चिम बंगालमध्ये 16 ऑगस्ट हा कोणता दिवस म्हणून पाळला जाईल असे जाहीर करण्यात आले आहे? तर त्याचं उत्तर आहे आयुष्मान भारत. प्रश्न 8, 22वी राष्ट्रकुल टेबल टेनिस चॅम्पियनशिप 2026 कुठे आयोजित करण्यात आली होती? तर त्याचं उत्तर आहे नवी दिल्ली येथे. प्रश्न 9 पाहूया. अलीकडेच परदेशात 100 मीटर सर्वात जलद धावणारा भारतीय कोण ठरला आहे? तर त्याचं उत्तर आहे अनिमेश कोजूर हे. प्रश्न 10, BOHR नावाचा जगातील पहिला अणुऊर्जेवर चालणारा उपग्रह कोणी प्रक्षेपित केला? तर त्याचं उत्तर आहे स्पेसएक्सने. प्रश्न 11 पाहूया. भारतीय वंशाचे नासाचे अंतराळवीर अनिल मेनन कोणत्या अंतराळ स्थानकावर प्रवास करणार आहेत? तर त्याचं उत्तर आहे इंटरनॅशनल स्पेस स्टेशन ISS. प्रश्न 12, कोणत्या राज्यातील उंझा जिरे आणि उंझा बडीशेप यांना भौगोलिक मानांकन म्हणजे GI टॅग मिळाले आहे? तर त्याचं उत्तर आहे गुजरात राज्यातील. प्रश्न 13 पाहूया. अखिल भारतीय जल सचिव परिषद 2026 कुठे आयोजित करण्यात आली होती? तर त्याचं उत्तर आहे नवी दिल्ली येथे. प्रश्न 14, 16वी बिमस्टेक राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची बैठक कुठे आयोजित करण्यात आली होती? तर त्याचं उत्तर आहे नवी दिल्ली येथे. प्रश्न 15, सर्वेश कुशारे हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर त्याचं उत्तर आहे उंच उडी खेळाशी संबंधित आहे. प्रश्न 16 पाहूया. इंडियाज मोस्ट पॉवरफुल वुमन 2026 या यादीत कोणत्या भारतीय महिलेने अव्वल स्थान पटकावले आहे? तर त्याचं उत्तर आहे नीता अंबानी यांनी. प्रश्न 17, रोगाच्या देखरेखीची यंत्रणा बळकट करण्यासाठी कोणत्या राज्याने अलीकडेच कुष्ठरोगाला त्वरित प्रभावाने अधिसूचित रोग म्हणून घोषित केले आहे? तर त्याचं उत्तर आहे जम्मू काश्मीर या राज्याने. प्रश्न 18 पाहूया. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने म्हणजेच RBIने अंतर्गत लोकपाल यांची 3री वार्षिक परिषद कुठे आयोजित केली होती? तर त्याचं उत्तर आहे मुंबई येथे. प्रश्न 19, 2026च्या चौथ्या गेंडा जनगणनेनुसार दुधवा व्याघ्र प्रकल्पात आता किती गेंडे आहेत? तर त्याचं उत्तर आहे 53 गेंडे. प्रश्न 20 पाहूया. 16 आणि 17 वयोगटातील मुलांसाठी सोशल मीडियाच्या वापरावर मध्यरात्रीपासून संचारबंदी लागू करण्याची योजना कोणत्या देशाने जाहीर केली आहे? तर त्याचं उत्तर आहे ब्रिटन या देशाने. प्रश्न 21 तुमच्यासाठी. जागतिक AI शिखर परिषद 2027 चे आयोजन कोणता देश करेल? याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे. तसेच कालच्या झालेल्या प्रश्नांवरती रिव्हिजन टाकूया. रिव्हिजन करणे हे अतिशय महत्त्वाचे आहे, त्यामुळे कालच्या प्रश्नांवरती रिव्हिजन टाकूया. प्रश्न 1, ब्रिक्स एम्प्लॉयमेंट वर्किंग ग्रुपची बैठक अलीकडेच कुठे झाली? तर त्याचं उत्तर आहे हैदराबाद इथे. प्रश्न 2, जागतिक युवा कौशल्य दिन कधी साजरा करण्यात आला? तर तो 15 जुलैला साजरा केला. प्रश्न 3, मुख्य न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी टॉवर ऑफ जस्टिसचे उद्घाटन कुठे केले? तर त्याचं उत्तर आहे गुरुग्राम इथे. प्रश्न 4 पाहूया. ऑपरेशन हार्डबॉल ही कोणत्या देशाच्या नेतृत्वाखालील एक व्यापक आंतरराष्ट्रीय कायद्याची अंमलबजावणी मोहीम आहे? तर त्याचं उत्तर आहे अमेरिका देशाची. प्रश्न 5, कोणत्या राज्य सरकारने आपल्या महिला समृद्धी योजनेचे नाव बदलले आहे? तर त्याचं उत्तर आहे दिल्ली राज्य सरकारने. प्रश्न 6, जागतिक AI शिखर परिषद 2027 चे आयोजन कोणता देश करेल? तर तो स्वित्झर्लंड करेल. प्रश्न 7 पाहूया. कोणत्या दूरसंचार कंपनीने भारतात व्यावसायिक वापरासाठी सॅटेलाइट फोन सादर केला आहे? तर त्याचं उत्तर आहे BSNL या कंपनीने.
प्रश्न 8. 19वा गव्हर्नर तायक्वांदो कप 2026 कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आला होता? तर त्याचं उत्तर आहे मणिपूर राज्यामध्ये. प्रश्न 9 पाहूया. कोणत्या राज्य सरकारने मुख्यमंत्री हेलिपर्यटन आणि हवाई पर्यटन सेवा योजना 2026 सुरू केली आहे? तर त्याचं उत्तर आहे बिहार राज्य सरकारने. बिहार राज्याची राजधानी आहे पटना. मुख्यमंत्री आहेत सम्राट चौधरी व राज्यपाल आहेत सय्यद अता हसनैन हे. प्रश्न 10. आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिम्पियाड 2026 मध्ये भारताने कोणते स्थान मिळवले? तर त्याचं उत्तर आहे पहिले स्थान. प्रश्न 11 पाहूया. भारताचा सर्वात मोठा जागतिक वस्त्रोद्योग कार्यक्रम भारत टेक्स 2026 कुठे आयोजित केला? तर त्याचं उत्तर आहे नवी दिल्ली येथे. प्रश्न 12. भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण संस्थेने म्हणजे GSI ने थोरियमचे साठे कुठे शोधले आहेत? तर त्याचं उत्तर आहे कर्नाटक राज्यामध्ये. प्रश्न 13. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी 13 दिवसीय शौर्य विजय यात्रा सुरू केली. त्यांनी तिची सुरुवात कुठून केली? तर त्याचं उत्तर आहे नवी दिल्ली येथून. प्रश्न 14 पाहूया. टपाल विभाग आणि ट्राय यांनी अंदाजे किती गावांचा समावेश असलेले भारतातील सर्वात मोठे गाव पातळीवरील दूरसंचार नेटवर्क कामगिरी सर्वेक्षण करण्यासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे? तर त्याचं उत्तर आहे 5.68 लाख गावे. प्रश्न 15. लडाखने अलीकडेच कोणत्या देशाला उच्च दर्जाच्या जर्दाळूंची निर्यात सुरू केली आहे? तर त्याचं उत्तर आहे UAE देशाला. प्रश्न 16 पाहूया. दिल्लीतील नवनियुक्त जयप्रकाश नारायण सार्वजनिक ग्रंथालयाला कोणत्या प्रसिद्ध भारतीय व्यक्तिमत्वाचे नाव देण्यात आले? तर त्याचं उत्तर आहे जयप्रकाश नारायण यांचे. प्रश्न 17. जाहीर झालेल्या ग्लोबल एअर पॉवर रँकिंग 2026 मध्ये भारतीय हवाई दलाने कितवे स्थान मिळवले? तर ते 3रे स्थान मिळवले आहे. प्रश्न 18. लिएंडर पेस यांची ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणत्या संघटनेने नियुक्ती केली? तर त्याचं उत्तर आहे आशियाई टेनिस महासंघाने. प्रश्न 19 पाहूया. भारतीय भालाफेकपटू आनंद सिंग याने आशियाई अंडर-23 ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये 80.57 मीटरच्या वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरीसह कोणते पदक जिंकले? तर त्याचं उत्तर आहे सुवर्ण पदक. प्रश्न 20. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रातील सर्वाधिक कार्यकाळ असलेले कितवे मुख्यमंत्री बनले आहेत? तर त्याचं उत्तर आहे 3रे मुख्यमंत्री. प्रश्न 21 तुमच्यासाठी. फलोत्पादनातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल कोणत्या राज्याला कृषी नेतृत्व पुरस्कार मिळाला? तर त्याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे. असेच रोजचे चालू घडामोडीवरील प्रश्न अतिशय कमी वेळेत पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला मंथली करंट अफेअरची PDF हवी असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनेलला नक्की जॉईन करा. धन्यवाद.